आज आपण इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी अलंकारिक शब्द यावर आधारित काही महत्त्वाचे MCQ प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न स्क्रीनवर दिसेल. योग्य उत्तर तुम्ही आधी विचार करा आणि मग उत्तर पहा. चला तर मग झटपट सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, अकलेचा कांदा याचा अर्थ काय? त्याचे पर्याय आहेत हुशार माणूस, मूर्ख, श्रीमंत आणि उदार. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख. म्हणजे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस, ज्याला अजिबात अक्कल नाही, अशा व्यक्तीसाठी हा शब्द आपण वापरतो. अरुण्य रुदन म्हणजे काय? पर्याय आहेत व्यर्थ रडणे, आनंद, भांडण, मदत. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे व्यर्थ रडणे. अरुण्य रुदन म्हणजे उपयोग नसलेले रडणे. जसं की आपण जंगलामध्ये गेलो आहे आणि तिथे रडल्यानंतर कोणीही आपलं ऐकत नाही आहे, म्हणून अरुण्य रुदन हा शब्द म्हणजे व्यर्थ असे रडणे, ज्याला काही अर्थ नाही आहे, कोणी आपलं ऐकू शकत नाही आहे. तिसरा आहे अष्टपैलू म्हणजे काय? पर्याय आळशी, सर्वगुणसंपन्न, गरीब, रागीट. त्याचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे सर्वगुणसंपन्न. अष्टपैलू म्हणजे ज्याच्याकडे अनेक गुण असतात असा माणूस. चौथा आहे कर्णाचा अवतार म्हणजे कोण? पर्याय कंजूस, उदार, भित्रा, आळशी. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे उदार. तुम्हीही तुमच्या मनामध्ये पर्याय पाहून त्याचं उत्तर गेस करा आणि उत्तर बरोबर येते का तेही पहा. तर महाभारतातील कर्ण हा खूप दानशूर होता, त्यामुळे खूप उदार माणसाला कर्णाचा अवतार असे म्हणतात. प्रश्न 5वा असणार आहे कुंभकर्ण म्हणजे कोण? तर पर्याय आहे जास्त झोपणारा, जास्त बोलणारा, भांडखोर, हुशार. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे, गेस करा. हां, बरोबर. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे जास्त झोपणारा. म्हणजे रामायणातील कुंभकर्ण हा खूप झोपायचा, त्यामुळे जास्त झोपणाऱ्या माणसाला आपण कुंभकर्ण असे म्हणतो. 6वा प्रश्न कूपमंडूक म्हणजे काय? पर्याय आहेत उदार, संकुचित विचारांचा, शूर आणि गरीब. तर त्याचं उत्तर असणार आहे, कुणी गेस करू शकता का? बरोबर, कूपमंडूक म्हणजे संकुचित विचारांचा. पर्याय नंबर 2 संकुचित विचारांचा. विहिरीतील बेडकाला बाहेरचे जग माहिती नसते, त्यामुळे कमी विचार करणारे व्यक्ती, ज्याचं विचार एकदम तात्पुरते आहेत, मर्यादित आहेत, अशा विचारांच्या व्यक्तीला कूपमंडूक असे म्हणतात. म्हणजे ज्याचे विचार संकुचित आहेत त्याला आपण कूपमंडूक असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे उंबराचे फूल म्हणजे काय? त्याचे पर्याय सुंदर वस्तू, दुर्मिळ वस्तू, महाग वस्तू, वाईट वस्तू. तर उंबराचं फूल हे खूप दुर्मिळ असतं, बरोबर. ते आपल्याला सहसा दिसत नाही, त्यामुळं पर्याय 2 असणार आहे बरोबर उत्तर, दुर्मिळ वस्तू. म्हणजे उंबराचं फूल आपल्याला दिसत नाही, ते खूप दुर्मिळ असतं, म्हणून उंबराच्या फूल याचा अर्थ आहे दुर्मिळ वस्तू. आपण कशालाही कधीही उंबराचं फूल ज्याला अलंकार देतो म्हणजे दुर्मिळ वस्तूंनाच उंबराचं फूल असं म्हटलं जातं. तर प्रश्न नंबर 8 आहे गर्भ श्रीमंत म्हणजे काय? पर्याय आहेत गरीब, जन्मापासून श्रीमंत, कष्टाने श्रीमंत, मध्यम श्रीमंत. तुम्ही गेस करा, ह्याचं उत्तर तुम्हाला आलंच असेल. त्याचा पर्याय आहे जन्मापासून श्रीमंत. जो माणूस जन्मापासूनच श्रीमंत असतो त्याला आपण गर्भश्रीमंत असे म्हणतो. प्रश्न 9 आहे बोके संन्यासी म्हणजे कोण? पर्याय आहेत ढोंगी माणूस, चांगला माणूस, गरीब, शूर. ह्याचं उत्तर बरोबर उत्तर गेस करा. बरोबर, ढोंगी माणूस म्हणजे बाहेरून जो साधू दिसतो पण आतून वेगळा असणारा माणूस म्हणजेच बोके संन्यासी, ढोंगी माणूस, त्याला बोके संन्यासी हा अलंकार दिला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे भगीरथी प्रयत्न म्हणजे काय? पर्याय आहेत छोटा प्रयत्न, खूप मोठा प्रयत्न, चुकीचा प्रयत्न, सोपा प्रयत्न. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे खूप मोठा प्रयत्न. भगीरथ प्रयत्न म्हणजे खूप मोठा प्रयत्न. म्हणजे राजा भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते, म्हणून मोठ्या प्रयत्नांना आपण भगीरथ प्रयत्न असे म्हणतो. प्रश्न 11 आहे मृगजळ म्हणजे काय? पर्याय आहेत पाणी, आभास, नदी, तलाव. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे आभास. मृगजळ म्हणजे आभास. म्हणजे वाळवंटावर आपल्याला जसं की दूरवर पाणी दिसतं पण प्रत्यक्षात ते असतं का? तर ते नसतं, म्हणूनच मृगजळ हा एक आभास असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे रामबाण औषध म्हणजे काय? पर्याय आहेत महाग औषध, अचूक उपाय, साधे औषध, वाईट औषध. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे बरोबर अचूक उपाय. पर्याय क्रमांक 2 अचूक उपाय. म्हणजे रामबाण औषध म्हणजे असा उपाय जो लगेच आणि अचूक काम करतो. प्रश्न क्रमांक 13 असणार आहे शकुनी मामा म्हणजे कोण? पर्याय आहेत चांगला, कपटी, गरीब, शूर.
तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2 कपटी. महाभारतातील शकुनी खूप कपटी होता, त्यामुळे त्याला अशा माणसाला आपण शकुनी मामा असे म्हणतो. अशा कपटी माणसाला आपण काय म्हणतो? शकुनी मामा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 14 श्री गणेशा म्हणजे काय? पर्याय आहेत शेवट, सुरुवात, भांडण, उत्सव. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2 सुरुवात. आपण कोणतेही काम सुरू करताना पहिल्यांदा काय करतो? गणपतीची पूजा करतो, बरोबर. नवीन घर घेतल्यानंतर आपण गणेश पूजा करतो, बरोबर. म्हणून सुरुवातीला श्री गणेशा असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे बरोबर पर्याय असणार आहे सुरुवात. श्री गणेशा म्हणजे काय? सुरुवात. प्रश्न क्रमांक 15 स्मशान वैराग्य म्हणजे काय? पर्याय आहेत कायम वैराग्य, तात्पुरते वैराग्य, आनंद आणि राग. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे, गेस करा काय असणार आहे? बरोबर तात्पुरते वैराग्य. म्हणजे जे वैराग्य काही काळासाठीच आलेले असते, तात्पुरते असते, आपण त्याला स्मशान वैराग्य असे म्हणतो. म्हणजे आपल्या समजा स्मशानामध्ये आपण जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती मृत्यू झालेला असतो तेव्हा आपण स्मशानामध्ये जातो, तेव्हा आपल्याला वाटतं की काही नाही, हे जग असं आलो आहे आणि आपण मातीमध्येच सगळ्यांना जायचं आहे असं आपल्याला स्मशानात थांबल्यानंतर वाटतं. परंतु जसं आपण स्मशानाच्या बाहेर येतो, जोही व्यक्ती स्मशानाच्या बाहेर येतो, आपल्या व्यक्तीला शेवटचा निरोप देऊन जेव्हा बाहेर येतो, तेव्हा मग तो व्यक्ती त्याच्या संसारामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये परत एकदा रममाण होऊन जातो. त्याची सगळी काम परत एकदा तो चालू करतो. म्हणजे तो कायमचा दुःखी राहत नाही, तो आपलं आयुष्य जगतो. म्हणजे त्याचं ते वैराग्य फक्त स्मशानात त्याचा तो जो विचार होता की काही आयुष्य माती मुलं आहे किंवा तो तात्पुरतं होतं, जो स्मशानात थांबला होता तेव्हा त्याचं होतं. म्हणजे असं वैराग्य जे तात्पुरतं आहे त्याला आपण आज काय म्हणतो? स्मशान वैराग्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. अक्षर शत्रू म्हणजे कोण? पर्याय आहेत हुशार, निरक्षर, शूर, श्रीमंत. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे बरोबर निरक्षर. पर्याय नंबर 2 निरक्षर. ज्याला वाचता किंवा लिहिता येत नाही त्याला अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? अक्षरशत्रू म्हणतो. प्रश्न नंबर 14 कळीचा नारद म्हणजे कोण? पर्याय आहेत शांत माणूस, भांडण लावणारा, मदत करणारा, हुशार. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2 भांडण लावणारा. म्हणजे 2 लोकांमध्ये भांडण लावणाऱ्या व्यक्तीस आपण काय म्हणतो? कळीचा नारद. प्रश्न क्रमांक 18 काडी पैलवान म्हणजे काय? पर्याय आहेत बलवान, हडकुळा, जाड, उंच. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे हडकुळा. तर आपण खूप बारीक किंवा अशक्त व्यक्ती जो असतो त्याला आपण काय म्हणतो? काडी पैलवान. प्रश्न क्रमांक 19 कोल्हेकुई म्हणजे काय? पर्याय आहेत गाणे, निरर्थक बडबड, रडणे, आनंद. तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? निरर्थक बडबड. म्हणजे कोल्ह्यासारखी बडबड. जो कोल्हा काय असतो? शूद्र असतो, कडू असतो, तो काय करतो? निरर्थक बडबड करतो. म्हणून आपण त्याला निरर्थक बडबडीला काय म्हणतो? कोल्हेकुई असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 20 खडाजंगी म्हणजे काय? पर्याय आहेत छोटा वाद, मोठे बांधण, खेळ, मदत. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2 मोठे भांडण. जोरदार वाद किंवा भांडणाला आपण काय म्हणतो? खडाजंगी. तर प्रश्न नंबर 21 असणार आहे गुरुकिल्ली म्हणजे काय? तर त्याचे पर्याय आहेत कुलूप, रहस्य, चावी, दरवाजा. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे रहस्य. पर्याय नंबर 2 रहस्य. एखाद्या गोष्टीचं मुख्य गुपित किंवा रहस्य म्हणजेच गुरुकिल्ली असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 घर कोंबडा म्हणजे कोण? तर त्याचे पर्याय असणार आहेत बाहेर फिरणारा, घरात राहणारा, भांडखोर, शूर. योग्य उत्तर असणार आहे घरातच राहणारा. जो व्यक्ती नेहमी घरात राहतो, घराच्या बाहेर निघत नाही, अशाला आपण काय म्हणतो? घर कोंबडा असं म्हणतो. घोरपड म्हणजे काय? पर्याय आहेत बलवान, चिकाटी असलेला, भित्रा, आळशी. त्याचं योग्य उत्तर असणार आहे चिकाटी असणारा. घोरपड कशी भिंतीला चिटकून बसते, तसे एखादा व्यक्ती चिकाटी करून एखादी गोष्ट करतो, काम करतो, जिद्दीने काम करतो, तिला आपण काय म्हणतो? घोरपड असे म्हणतो. दगडावरची रेघ म्हणजे दगडावरी रेघ म्हणजे काय? तर पर्याय आहेत बदलणारे, न बदलणारे, चुकीचे, तात्पुरते. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे न बदलणे. पर्याय नंबर 2 न बदलणे. दगडावर काढलेली रेघ आपण कधी पुसू शकतो का? नाही. म्हणून जी गोष्ट पुसू शकत नाही, जी गोष्ट बदलू नाही शकत, त्याला आपण दगडावरची रेघ असे म्हणतो. देव माणूस म्हणजे काय? प्रश्न नंबर 25 आहे देव माणूस म्हणजे काय? पर्याय आहेत वाईट माणूस, खूप चांगला माणूस,
गरीब माणूस, आळशी माणूस. ठीक आहे, त्याचं उत्तर असणार आहे खूप चांगला माणूस. पर्याय नंबर 2 खूप चांगला माणूस. जो खूप चांगला आहे, सर्वांना मदत करतो, अशा माणसाला आपण देव माणूस असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 26, पोपटपंची म्हणजे काय? पर्याय आहेत समजून बोलणे, अर्थ न कळता पाठ करणे, शांत राहणे, अभ्यास करणे. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे अर्थ न कळता पाठ करणे. म्हणजे पोपटासारखं फक्त पाठांतर करणे. पोपट कसा जो समोरचा बोलेल तेच कॉपी करतो आणि तोच बोलतो, त्याला त्याचा अर्थ कळतो का? नाही कळत. तर पोपटासारखंच फक्त पाठांतर करणे, पण त्याचा आपल्याला अर्थ नाही समजलेला असतो, म्हणजेच काय? पोपटपंची. प्रश्न क्रमांक 27, बृहस्पती म्हणजे कोण? मूर्ख, बुद्धिमान, गरीब की आळशी? बृहस्पती म्हणजे कोण? बुद्धिमान. पर्याय क्रमांक 2 आहे बुद्धिमान. देवांचे गुरु कोण होते? बृहस्पती होते. ते खूप विद्वान होते, म्हणून हुशार माणसाला आपण बृहस्पती असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 28 आहे भाकड कथा म्हणजे काय? त्यातलं पर्याय आहेत खरी गोष्ट, बाष्कळ गोष्ट, इतिहास, अनुभव. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे बाष्कळ गोष्ट. खोट्या किंवा निरार्थक गोष्टींना आपण भाकड कथा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 29 असणार आहे वामन मूर्ती म्हणजे काय? पर्याय आहेत उंच माणूस, ठेंगू माणूस, जाड माणूस, शूर माणूस. ठीक आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठेंगू माणूस. ज्याची उंची कमी असते अशा माणसाला आपण काय म्हणतो? वामन मूर्ती असे म्हणतो. आता आपला आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न वाचतोय. प्रश्न क्रमांक 30, वाहती गंगा म्हणजे काय? तर पर्याय नदी, संधी, पाणी, तलाव. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे संधी. तर आलेली संधी लगेचच वापरणे म्हणजे काय? वाहती गंगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा शिष्यवृत्ती सराव क्विज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्पर्धा अभ्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.